डे 34 ऑफ 100 इन UK. सकाळी उठलो आणि खाली येऊन बघतो तर गायत्री खात होती चिकपीस मसालेदार ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही बघत होतो भारतीचे व्लॉग्स. त्यानंतर गायत्रीने मस्त रील बघितलेला अंडा कढीचा. मग आम्ही डिसाईड केलं की चला बनवूया अंडा कढी. पहिला अंडी उकडत ठेवली, मग मी मिक्सर सारखं फुल कांदे टमाटे चॉप केले आणि गायत्रीने खराब केली आमची गाजर. तिला 100 वेळा सांगितलेलं फ्रीजमध्ये ठेव पण नाही, तिने माझं ऐकलंच नाही नेहमीसारखं. ही रेसिपी एवढी इझी होती. गरम करायचं तेल, त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे, मग चॉप टमॅटोज आणि ऑनियन, सॉल्ट आणि मग आपले नॉर्मल घरचे मसाले, मग हे स्लाइस्ड एग्स आणि आम्ही मस्त ग्रेव्ही बनवलेली, त्यात हे एग्स टाकले आणि फायनली आमची ही अंडा करी झालेली आहे. भूषणला तर ही एग करी खूप जास्त आवडलेली आहे. त्यानंतर भूषणने इकडच्या हाऊसकीपिंग कडून घेतलं व्हॅक्यूम क्लीनर आणि पूर्ण घर व्हॅक्यूमने साफ केलं. भूषणला निघायचं होतं प्रॅक्टिसला, मी तर घरीच थांबणार होती. प्रॅक्टिस वगैरे करून मग माझी होती पर्सनल कोचिंग नंतर मला भेटणार होती माझी गर्लफ्रेंड, ती म्हणजे गायत्री, आणि आमची होती जिम डेट. जिमच्या बाहेर ती वेट करत होती माझा, आणि जिमच्या बाहेर इकडे मिलेनियम डाईन करून मस्त रेस्टॉरंट आहे. आम्ही 2 दिवसांनी जाणार आहे कदाचित. जिम वगैरे करून आम्ही गेलो ग्रॉसरी शॉपिंग साठी. इकडे 9:30 वाजले तरी पण एवढा उजेड आहे आणि जवळच इथे मॅकडॉनल्ड सुद्धा आहे. गायत्रीला खूप आवडतं पण आम्ही इकडे जाणार नाही कारण की खूप जास्त महाग आहे मॅकडॉनल्ड. अल्डीमध्ये गायत्रीला मिल्क लॉलीज भेटले, ते आम्ही घेतले. घरी येऊन बघतो तर गायत्रीने असा पसारा करून ठेवलेला. रोज असा पसारा करते आणि बेडवर जाऊन झोपते. तिला बोललो नीट करते, हसायला लागली. इथे बेडवर एवढी जागा असताना भूषण खाली जाऊन झोपतो पाहुण्यासारखा, कारण त्याला खूप जास्त गरमी होते. चला भेटूया उद्याच्या डीलमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.